श्री स्वामी समर्थ सर्वांना. मंडळी, आपल्या आयुष्यात आपण जे काही प्रयत्न करतोय अगदी जीव तोडून, आणि आपल्या डोक्यांमध्ये मनामध्ये जे काही विचार सुरू असतात ना, ह्या सगळ्यांमुळे ना कधी आपण थकतो. आपण इतके थकतो की आपल्याला असं वाटतं की आता बस झालं, म्हणजे आता माझ्यामध्ये ती एनर्जी किंवा ती ताकद नाही राहिली की मी अजून पुढे थोडासा प्रयत्न करेन. मग अशा वेळेला त्या प्रयत्नांना थांबवण्यापेक्षा आपण काय करायला हवं, तर आपण थोडंसं विश्राम करायला हवं. अशा वेळेला मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला माझ्या मनात गडबड सुरू असते किंवा काय सुरू असतं ना, तेव्हा मी एकच गोष्ट करते. ही तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ, म्हणजे तुम्हालाही कुठे ना कुठे हा व्हिडिओ असं काहीतरी जेव्हा तुमच्यासोबत होत असेल ना, तेव्हा मदत करेल. मी काय करते की 2 मिनिटासाठी फक्त डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण करते. कारण त्यांचं नाव घेताच माझ्या डोक्यातले सगळे विचार शांत होतात. पण तरी सुद्धा मला जर असं कुठे असेल की मी मठात नाहीये, पण मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे किंवा काही, तर मी 2 मिनिटं डोळे बंद करून बसते आणि त्यांचं नामस्मरण करते आणि त्यांना सांगते की स्वामी, घाबरली नाहीये आणि खचली तर बिलकुलही नाहीये. फक्त मी थोडीशी थकली आहे. या वेळेत मला फक्त आणि फक्त तुमची साथ हवी आहे आणि मला माहित आहे की तुम्ही सदैव माझ्या सोबत आहात. त्यामुळे फक्त माझी काळजी घ्या, माझ्यावर लक्ष असू द्यात, माझ्यावर तुमच्या म्हणजे माझ्या डोक्यावर तुमचा आशीर्वादाचा हात असू द्यात. मी थोडीशी विश्रांती करेन आणि पुन्हा एकदम नव्याने एनर्जी सगळी गोळा करून, सगळी ताकद गोळा करून पुन्हा माझ्या कामाला लागेल. पण तरी सुद्धा या वेळेतही मला तुमच्या साथीची खूप गरज आहे. हे जेव्हा पण मी त्यांना बोलते ना, त्यावेळेला मला इतकं छान वाटतं, असं वाटतं की जणू मी त्यांच्या कुशीत झोपून त्यांच्याशी बोलते. आणि खरंच म्हणजे हे शब्द मला आजपर्यंत खूप मदत करत आलेत आणि तुम्हीही जर कराल ना, तर तुम्हालाही खूप मदत होईल. त्यामुळे हे करून बघा. आणि या बाबतीत तुमचे काय विचार आहेत मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.